भंडाऱ्यात एका शेतकऱ्यानं शेतात विविध पिकांची लागवड केली। या 1.5 एकर शेतात पपईची लागवड केली। यासाठी त्याला 1 लाख रुपये खर्च आला। तर यातून संपूर्ण खर्च वजा करता 10 लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे। तर भंडाऱ्यात एका शेतकऱ्यानं शेतात विविध पिकांची लागवड केली। या 1.5 एकर शेतात पपईची लागवड केली आहे। यासाठी त्याला 1 लाख रुपये खर्च आला। तर यातून संपूर्ण खर्च वजा करता 10 लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे। वाशिम जिल्ह्यात पीक पाहणी ॲपमध्ये पीक पेरा नोंदवताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतकरी शेतात असतानाही ॲपवर शेत 300 मीटर दूर दाखवलं जात आहे। महसूल विभागानं चुकीचे नकाशे अपलोड केल्याचं समोर आलंय। या गोंधळामुळे हजारो शेतकऱ्याचा पीक पेरा प्रलंबित राहिला। वाशिम जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पावसामुळे सोयाबीनचं पीक पिवळसर पडू लागले, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधीच हवामानामुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढल्या। अमरावतीच्या वडनेर गंगा येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या समस्येमुळे जीव मुठीत धरून शेतमालाची वाहतूक करावी लागते। चिखलात गेलेल्या रस्त्यांमुळे मशागत करणंही कठीण झालंय। त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं बांधकाम झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला। लातूरच्या किल्लारी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। तेरणा नदीला पूर आल्यानं शेतात जाण्याचा रस्ता बंद झालाय। शेतात पाणी शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली, त्यामुळे नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी केली जाते। मावळ तालुक्यातील दारुमरे गावातील एका शेतकऱ्यानं 20 गुंठे शेतात झेंडू फुलाची लागवड केली आहे। जून महिन्यात झेंडूच्या जम्बो कोलकाता वाणाची लागवड करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खतं आणि औषधाचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याला लाखो रुपयाचा आर्थिक फायदा झालाय। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 1.25 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। मात्र कृषी विभागाकडून अद्यापही बाधित पिकांचं सर्वेक्षण आणि पंचनामे पूर्ण झालेले नाहीये, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।